सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील पुस्तकाचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या भिलार या गावाबद्दल आपल्याला माहितच आहे। त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारे टोमॅटोचे गाव म्हणून एका गावाला नावलौकिक मिळालेले आहे। चला तर पाहूयात टोमॅटोच्या गावाबद्दल थोडक्यात माहिती। नमस्कार, मी शिवानी गतपुरे, आपण पाहत आहात सातारा न्यूज। आज आपण पाहणार आहोत टोमॅटोच्या गावाबद्दल थोडक्यात माहिती। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या तडवळी गावातील टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटो आमचा, दरही आमचाच आणि विक्री ही शेताच्या बांधावरूनच असा संकल्प बांधत टोमॅटो विक्री सुरू केली आहे। सध्या तडवळी गावातील शेतकरी एकत्रपणे मुंबई पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांशी बोलून आपला दर ठरवतात आणि त्यानुसारच व्यवहारही करतात। त्यामुळे तडवळी गावाला टोमॅटोचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। या शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या उपक्रमाची सध्या सातारासह संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे। ही नेमकी संकल्पना काय आहे हे आपण जाणून घेऊयात। साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळी गाव बागायती शेतजमिनीचे गाव म्हणून ओळखले जाते। या गावामध्ये प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतात। या गावामधून रोज भाजीपाल्याचे टोमॅटोचे अनेक ट्रक मुंबई, वाशी, पुण्यासह इतर बाजारातही जातात। यामध्ये टोमॅटो पिकाचा वाटा लक्षणीय असतो। चला तर मग टोमॅटोचे गाव म्हणून तडवळी गाव का प्रसिद्ध आहे हे आपण पाहूयात। सातारा जिल्ह्यातील तडवळी गाव हे टोमॅटोचे गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे। या गावात 200 एकरहून अधिक एकरावर टोमॅटोची लागवड केली जाते। या गावातील घरटी टोमॅटोची शेती ही केली जाते। ही टोमॅटोची शेती युवा शेतकरी एकत्र मिळून करतात। सरासरी गावामध्ये 80 ते 90% तडवळे ग्रामस्थ टोमॅटोचे पीक घेतात। तडवळे गावाचे प्रमुख पीक म्हणून टोमॅटोची ओळख सर्व पंचक्रोशीमध्ये आहे। टोमॅटो आमचा, दरही आमचा, विक्री ही शेतकऱ्यांच्या बांधावरच असा संकल्प तडवळे ग्रामस्थांनी केला आहे। गेल्या 24 वर्षापासून या गावामध्ये फक्त टोमॅटोची शेती हे प्रमुख पीक घेतले जात आहे। या माध्यमातून तडवळे गावातून वर्षाला हजारो टन टोमॅटोची विक्री केली जाते। या टोमॅटोच्या विक्रमी विक्रीमधून सरासरी तडवळे गावात 10 ते 15 कोटींची उलाढाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। ही होती टोमॅटोच्या गावाबद्दल थोडक्यात माहिती। तसेच इथला शेतकरी वर्ग टोमॅटोच्या गावाबद्दल काय म्हणतात हे पाहूयात। नमस्कार, माझं नाव सचिन धांदुर्णे, मी माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व आमच्या गावातील तरुणांच्या बाबतीत जे शेतीकडे वळले त्या बाबतीत प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर टोमॅटोचं गाव म्हणून आमचं गाव अतिशय संपूर्ण पंचक्रोशी असेल सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे। ते प्रसिद्ध होण्यामागचं कारण असं की घरटी टोमॅटो आहे। सरासरी 80-90% लोकांचे टोमॅटो हे प्रमुख पीक आहे आमच्यातील। हे कशामुळं तर आज आपण बघितलं तर 2.5-3 महिन्यात किंवा अत्यंत थोड्या वेळात कमी वेळेत जास्त पीक किंवा जास्त नफा देणारा पीक म्हणलं तर टोमॅटो आहे। कमी कालावधीत जास्त पैसे मिळणार आहे। इतर पिकांच्या तुलनेत जर उत्पन्नाची सरासरी बघितली तर जास्त पैसे देणारं पीक हे टोमॅटोज आहे। आणि यामध्ये तरुणांकडे त्याकडे आकर्षित करण्याचं कारण असं आहे की जे प्रत्येक तरुण आता जी नोकरीच्या मागे धावतो ते धावत असताना महिन्याला पगार, वर्षात त्याच्या काठी उत्पन्न हे सगळं सोडून हे 3-4 महिन्यात मिळणारं उत्पन्न त्याला वर्षापेक्षा जास्त मिळतंय। आणि हे सगळं करत असताना दरवर्षी तरुण किंवा गावातील सर्व ग्रामस्थ टोमॅटो करतात। दरवर्षी वेगवेगळ्या टोमॅटोवर वेगवेगळे दरवर्षी रोग येतात। मग त्या रोगावर निवारण करून दरवर्षी वेगळ्या रोगावर निवारण करायचं। संकटावर सुद्धा खूप मात केली जाते। दरवर्षी होणारं संकट, कधी पाऊस जास्त होतो टोमॅटो जातात, कधी पाऊस कमी असतो टोमॅटो फुगत नाहीत। प्रत्येक गोष्टी त्या पिकाला जे काही संकट येईल त्या संकटावर मात केली जातं। अतिशय तज्ञांच्या सल्ल्यानं आमच्या गावामध्ये पांडुरंग ॲग्रो हायटेक सारखी दुकान आहेत की जे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून वेगवेगळ्या रोगांचं निवारण करण्यासाठी करतात। दुसरं दराच्या बाबतीत थोडक्यात बोलायचं झालं तर सरासरी 2000 सालापासून, बरोबर ना, 2000 सालापासून आमच्या गावामध्ये बहिये येतात बाहेरून। तर ते बहिये इथं दर काढला जातो। ते दर कसे काढतात तर सरासरी मुंबई, पुणे, इतर गावचं जे मार्केट आहे, कालचं मार्केट आहे, आजचं मार्केट आहे, त्या मार्केट आणि आत्ताच्या चालूच्या दरात थोडीफार तफावत ठेवून तो दर काढला जातो। मग तोच दर त्या शेतकऱ्यांना देणं बंधनकारक असतं। मग फक्त टोमॅटोज नाही, सोयाबीन असेल, कांदा असेल, तर आमच्या गावातील शेतकरी बांधावरच स्वतःचा भाव स्वतः ठरवतो व स्वतः त्या मालाची किंमत स्वतः ठरवून, ते आधारभूत किंमत ठरवून इथंच त्यांना पैसे मिळतात। अशा पद्धतीने एक टोमॅटोचं एक आदर्श गाव म्हटलं तर आमचं गाव म्हणून एक ख्याती आहे आमची। आमच्या गावामध्ये 200 ते 250 एकर
शेव टोमॅटोचं पीक घेतलं जाते आणि या पिकाच्या माध्यमातून आमच्या गावात तुम्हाला सांगायचं 10 कमीत तर 10 तर नक्कीच, पण 10 ते 15 तुम्हाला सांगायचं कोटीची उलाढाल. जसं भिलार गाव हे पुस्तकाचं किंवा त्या पद्धतीतून तुम्हाला सांगायचं प्रसिद्ध आहे, तसं आमचं गाव सुद्धा तुम्हाला सांगायचं टोमॅटोच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. आणि प्रत्येकाच्या बांधावर जाऊन तुम्हाला सांगायचं त्या वेळेला जे आमचं दर ठरलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही टोमॅटो दाखवून आमच्या गावची प्रगती ही जवळजवळ महाराष्ट्रभर ख्याती आहे. या गावचं नाव टोमॅटोच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. मी निवास शंकर कांबळे, तडोळे समोर कोरेगाव, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी आमच्या टोमॅटोचं गाव म्हणून तडोळे जे प्रसिद्ध झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की तरुण वर्ग या शेतीकडे जास्त प्रमाणात वळलेला आहे. कारण नोकरीच्या मागे न राहता शेती हीच आपली नोकरी समजून तरुण वर्गानं जो उपक्रम राबवलाय, प्रत्येका एकमेकाच्या शेतात सहभागी व्हायचं, एकमेकाला सहकार्य करायचं आणि शेतीमध्ये उत्पन्न मोठ्या प्रमाणात कसे निघेल त्याच्या संदर्भातले संशोधन काय, तर तज्ञाकडे न जाता किंवा तज्ञाचं मार्गदर्शन घेऊन सुद्धा आपल्या शेतीच्या इतर सर्व एकत्र येऊन चर्चेच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं बियाणं वापरलं पाहिजे, कुठल्या प्रकारचं आपल्या निसर्गानं जर आपल्यावर हानी केली तर त्याच्यापासून कसं सावरलं पाहिजे या संदर्भात सर्व तरुण एकत्र येऊन टोमॅटोची शेतीचं उत्पन्न करताना चांगल्या प्रकारे उत्पन्न निघतं. काही वेळेला लॉस होतो, परंतु लॉस करण्याची ताकद सुद्धा त्यांनी निर्माण केलेली आहे आणि याच्यातून थोड्या दिवसाचंच पीक परंतु उत्पन्न मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं पीक आज शेती या गावात घेतलं जातं. आणि एक टोमॅटोचं गाव म्हणून तडोळे नाव मिळालेलं आहे. आणि जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे, आपल्या गावामध्ये दर फुटला पाहिजे, तर सर्व शेतकरी व्यापारी सगळे एकत्र येतात आणि तो दर ठरलेला जातो. सगळ्या शहरातले दर आणि त्याचा मध्य काढून तो दर ठरला जातो आणि तो दर शेतकऱ्याला पूर्णपणे दिला जातो. दिल्यानंतर माल गेल्यानंतर तो जो दर ठरेल तोच दर दिला जातो. हे खास वैशिष्ट्य या ठिकाणी असतं आणि त्यामुळे शेतकरी हा आता समृद्ध आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आता नवीन पिढीची स्थिती झालेली आहे. ही होती टोमॅटोचे गाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या तडोळे गावाची थोडक्यात माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.